जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 27 फेब्रुवारी 2026 रोजी टोमॅटोचे बाजारभाव थोडेसे वाढलेले पाहायला मिळतात। प्रामुख्याने जी संकरित व्हरायटी आहे म्हणजे विरांग त्याला बाजारभाव 350, पावणे 400, 400 रुपयापर्यंत देखील बाजारभाव मिळालेला आहे। आज 27 तारखेला नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये नेहमीप्रमाणे 7 ते 8 हजार क्रेटची आवक झाली, परंतु टोमॅटोची गुणवत्ता आहे ती गुणवत्ता डाऊन झालेली आहे। त्यामुळे चांगल्या वाणाची वानवा आहे आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम बाजारभावावर होतो आहे। जी गावठी टोमॅटो आहेत त्याला 200, 250, 300 रुपयाच्या आसपास बाजारभाव मिळतो आहे। हा बाजारभाव अधिकचा मिळावा अशी बळीराजाला अपेक्षा आहे। आपल्यासोबत जरा व्यापारी साहेब आहेत त्यांच्याशी बोलूया। चला आता हे मौन व्रत त्यांनी बाळगलं असं दिसतंय। आपल्यासोबत दुसरे व्यापारी आहेत। साहेब आज 27 फेब्रुवारी 2026 गावठी टोमॅटोला बाजारभाव काय मिळाला? गावठी टोमॅटो आज 150 पासून तर 300 पर्यंत आहे आणि संकरित टमाटे 200 पासून तर 400 पर्यंत। चांगले क्वालिटीचे माल 300 पासून 350 पर्यंत असतंय। 1-2 वकलं पावणे 400 रुपयांनी मार्केटला गेलेले आहेत। आज बाजार थोडेसे वाढलेले म्हणतात 50, 100 रुपयांनी, कशामुळे? जे चांगले माल आहे त्याला डिमांड आहे मालाला, म्हणजे जे हलके प्रतीचे माल आहे 200, 250, 250 ते भरपूर प्रचंड माल आहेत। 80% माल ते 20% माल चांगले बाजारात। नवीन मालाला बाजार आहे, नवीन माल आणि क्वालिटी ज्याची निवड चांगली आहे, तिरंगा नाही माला, तुटका नाही आहे, निवड चांगली, भरती मीडियम वगैरे व्यवस्थित काढलेला आहे, त्या शेतकरीच्या मालाचे बाजारात 350, पावणे 400 आहे। तर सध्या आवक कुठल्या व्हरायटीची जास्त होते मार्केटला? आता सध्या 2च व्हरायटी चालू आहे, विरांग आणि साऊ। नवीन कुठली व्हरायटी ना अजून तर आली नाही, पण एक 15 दिवसात अथर्व थोडंफार चालू होईल। काय शेतकरी बांधवांना काय आव्हान कराल, काय सूचना कराल, कशा प्रकारची काळजी घ्यावी? शेतकऱ्यांनी काय आता फक्त मालाची काळजी घेतली पाहिजे। टेम्परेचर वाढलेलं आहे त्याच्यामुळे मालाला थोडा इफेक्ट झालेला आहे, तिरंगा जास्त झालेला आहे। थोडंसं औषध पाणी खर्च करायचं आहे। माल चांगला आला का 2 पैसे भांडून तुम्ही घ्या, पण मालाची प्रतवारी चांगली आला। माल मार्केटला आज समजा 10,000 केड आवक असेल तर 1000 केड फक्त मालाची क्वालिटी चांगली आहे, 9000 माल हलका आहे। त्याच्यात ज्यूसला 4-5 हजार केड माल चालला आहे। आता ज्यूसला सध्या बाजारभाव काय मिळतो? 70 रुपये घेतात बहुतेक माझ्या अंदाजाने। आता तो वाहतुकीचा खर्च पण कव्हर होणार नाही, त्याला इलाज नाही ना सर। आता त्यांचे पुढं रेट नसेल कंपनीचे, त्यांचे कॉम्पिटिशन चालू आहे। फेकून देण्यापेक्षा फेकून देण्यापेक्षा शेतकरीचा माल विकतोय ती चांगली गोष्ट आहे। आज 70 रुपये म्हटलं तर, नाहीतर ते थोडंफार भाडा देऊन मजुरी तरी हातात येईल। बाजार वाढतील? बाजार 100% वाढतील। होळीनंतर मी तुम्हाला 8-10 दिवस पहिले बोललो होतो का होळीनंतर 100% बाजार वाढतील, पण चांगल्या मालाचे बाजार वाढतील। शेतकरी बांधवांनो सध्या टोमॅटोच्या बागा उलगत आलेल्या आहेत, त्याच्यामुळं बाजारभाव कमी जास्त होतो आहे। मालाची गुणवत्ता जी आहे ती उन्हामुळं खराब होताना दिसते। त्यामुळे जो माल चांगला आहे, दर्जेदार माल आहे, गावठी टोमॅटो त्याला 300, 350 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळतो, म्हणजे 150 पासून तर 300 रुपयापर्यंतचा। परंतु जो माल खराब आहे किंवा बागा उलगत आलेला आहे त्याला बाजारभाव 150 ते 200, 250 रुपयाच्या आसपास मिळतो आहे। शेतकरी बांधवांना उन्हाळा खूप कडक आहे, आपण बागेची काळजी घ्या। टोमॅटोचा या ठिकाणी विक्री करायला आणत असताना त्याची निवड व्यवस्थित करा। सध्या उन्हाळा खूप कडक आहे। आता सध्या जरी थोडेसे 100-1 रुपयांनी बाजारभाव वाढलेले दिसत असले तरी ते चांगल्या मालाला आहेत। सध्या 50%हून अधिकचा माल हा खराब झालेला पाहायला मिळतो। हा जो चांगला माल आहे या चांगल्या मालाला बाजारभाव सध्या चांगले आहेत। गावठी टोमॅटो 150 ते 300 रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे आणि जी संकरित व्हरायटी आहे म्हणजे विरांग, या विरांग व्हरायटीला 300, पावणे 400, एखादं वकल 400, 425 देखील गेलेलं असेल। आता आपल्यासोबत घोलप व्यापारी आहेत, तर आपण त्यांच्याशी पण बोलूया। आज नेमकं 27 तारखेला टोमॅटोला बाजारभाव काय मिळाला? टोमॅटोला कालच्यापेक्षा बाजार 20-30 रुपयांनी जास्त होते। संकरित टोमॅटो जवळपास 400 रुपयापर्यंत गेले। जे चांगले माल आहेत ते 250 पासून तर 400 पर्यंत गेले। हलके माल 150, 200, पावणे 200 असे गेले। जे ज्यूसला टोमॅटो जात आहेत त्याचं प्रमाण देखील अधिक आहे, त्याला बाजारभाव काय? जवळपास आलेला 55 ते 45 ते 55% माल ज्यूसला चालला आहे। ज्यूसचे बाजार मला वाटतं 70 रुपयाच्या आसपास आहेत, प्रति रेट 70 रुपये। बाजार वाढतील? बाजार चांगल्या मालाला बाजार चांगलेच आहेत, हलक्या मालांचे बाजार खूपच ते वाढतील का? बाजार वाढतील। जे चांगला माल आहे तो खूप कमी पडलेला आहे। चांगल्या मालासाठी भटकंती सुरू झाली व्यापाऱ्यांची। शेतकरी बांधवांनो ज्यांच्या नवीन बागा आहेत त्यांनी काळजी घ्या। बागाच्या औषध फवारणी किंवा खतं वगैरे पाणी वेळेवर भरणं याची दखल घ्या। चांगल्या टोमॅटोला बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे। सध्या
गावठी टोमॅटोला 300 रुपयेपर्यंतचा बाजारभाव आहे आणि जी संकरित टोमॅटो आहेत त्याला बाजारभाव चांगल्या टोमॅटोला 400 रुपयेपर्यंतचा बाजारभाव आहे. सध्या मालाची गुणवत्ता ढासळलेली आहे. हलक्या मालाला बाजारभाव 100-150 रुपयाचा मिळतो आहे आणि ज्यूसला टोमॅटो अधिक प्रमाणामध्ये जातात, म्हणजे 50% टोमॅटो ही ज्यूसला जात आहेत. शेतकऱ्यांना वाहतुकीचा खर्च देखील परवडत नाही, परंतु विलाज नाही. सध्या मालाची जर गुणवत्ता ढासळली तर त्याचा बाजारभावावर परिणाम होतो. सध्या कमी माल चांगला येतो आहे आणि चांगल्या मालाला बाजारभाव जे गावठी टोमॅटोला 300 रुपयेपर्यंतचा चांगल्या टोमॅटोला बाजारभाव आहे आणि जी संकरित व्हरायटी म्हणजे विरांग त्याला 400 रुपयेपर्यंतचा बाजारभाव मिळतो आहे. शेतकरी बांधवांनो, टोमॅटो पिकाची काळजी घ्या. ज्यांची नवीन लागवड आहे किंवा टोमॅटोच्या बागा नुकत्याच सुरू झालेल्या आहेत, आपल्या जुन्नर तालुक्याच्या डिंगोरे उत्तर परिसरामध्ये काही लोकांच्या नवीन बागा सुरू झालेल्या आहेत. तिथे नवीन बागांना बाजारभाव देखील अधिकचा मिळेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, त्याचबरोबर या ठिकाणी काम करत असलेले कर्मचारी वर्ग, व्यापारी बांधव, आडतदार ह्या सगळ्यांचं नियोजन निश्चित प्रकारे चांगलं राहिलेलं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, दिनांक 27/2026 रोजी चांगल्या टोमॅटोला बाजारभाव म्हणजे गावठी टोमॅटोला 150 ते 250 पावणे 300 रुपयेपर्यंतचा बाजारभाव मिळालेला आहे आणि जी संकरित व्हरायटी आहे त्याला 300 पासून तर 400 रुपयाचा बाजारभाव मिळालेला आहे. एखादं वक्कल 400 रुपयाच्या पेक्षा अधिकचं गेलेलं आहे, परंतु सध्या चांगली टोमॅटो अतिशय कमी प्रमाणामध्ये येत आहेत आणि जी खराब झालेली टोमॅटो ती जास्त प्रमाणामध्ये येत आहेत. सध्या भोगीचं प्रमाण जास्त आहे, ते ज्यूसला जात आहेत. ज्यूसला 70 रुपयाला एक रेट जात आहे. शेतकरी बांधवांनो, ज्यांचे नवीन बागा आहेत त्यांनी बागेची काळजी घ्या. बाजारभाव निश्चित वाढणार आहेत असं व्यापारी बांधव सांगत आहेत. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.